नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम. सलग दुसऱ्या दिवशी भोसला मिलिटरी स्कूलला सुट्टी जाहीर. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाकडून खबरदारी. येत्या 2 दिवसात राज्यात मिनी विधानसभेचा बार उडणार. जिल्हा परिषद निवडणुकांच्या येत्या 2 दिवसात तारखा जाहीर होण्याची शक्यता. 2 दिवसात आचारसंहिता लागणार. 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा होणार. धाराशिवच्या परंडा नगरपालिकेत तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचा गट आमने-सामने. दोन्ही गटातील लोकांकडून दगडफेक. शिवसेनेच्या उमेदवाराला 3 अपत्य असल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर दोन्ही गटात वाद. चंद्रपूरमध्ये आमदार जोरगेवार आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वाद. जोरगेवार भूमिपूजनासाठी गेलेले असताना काँग्रेसकडून विरोध. रस्ते बांधकामाच्या भूमिपूजनाचा वाद. भूमिपूजनासाठी जोरगेवार एकटेच कार्यकर्त्यांसह पोहोचले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती झाली नाही. 3 तारखेचा गुलाल नारायण राणे आणि शिंदेना गिफ्ट म्हणून देणार. आगामी नगर परिषद निवडणुकीवरून निलेश राणे यांची पोस्ट व्हायरल. धाराशिवच्या भूम आणि परंडा नगरपालिकेसाठी शिवसेनेविरोधात भाजप आणि काँग्रेस एकत्र. दोन्ही नगरपालिकेसाठी सर्वपक्षीय आघाडीची तानाजी सावंत यांना टक्कर. आमदार तानाजी सावंत विरुद्ध माजी आमदार राहुल मोटे यांच्यात लढत. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत पवारांची आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र. जागावाटपाचा 50-50 फॉर्म्युला. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर अध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात. तिरंगी लढत पाहायला मिळणार. नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेत नाट्यमय घडामोडी. माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांना धक्का. छाननी प्रक्रियेत राजेश कवडेंचा नामनिर्देशन अर्ज अवैध, तर शिंदेच्या शिवसेनेचे सागर हिरे यांचा अर्ज वैध. आमदार कांदे समर्थकांचा फटाके फोडत नगर परिषद कार्यालयासमोर जल्लोष. वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला. जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जोरदार तयारी सुरू. परभणी जिल्ह्यातील 7ही नगरपालिकांमधील निवडणूक अर्जाची छाननी पूर्ण. गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात युवराज दापकर यांच्या नेतृत्वात छाननी पूर्ण. जळगावच्या भुसावळ नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू. निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारांसह सूचकांची गर्दी. उमेदवारी अर्जातील त्रुटी आणि पात्रता छाननी दरम्यान तपासली जाणार. हदगाव नगरपालिकेसाठी खासदार आमदारांची प्रतिष्ठापनाला. हदगावमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र. हदगाव नगरपालिकेसाठी भाजप शिंदे शिवसेना युती. सावंतवाडी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मराठी बोलता येत नाही. श्रद्धा राजे भोसलेंना मराठी बोलता येत नसल्याने कोकणात चर्चा. मोडकं तोडकं मराठी बोलताना भोसले यांचा व्हिडिओ व्हायरल. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या भूमिकेने खळबळ. खडसे भाजपला छुपा पाठिंबा दिल्याचा काँग्रेसच्या जगदीश पाटलांचा आरोप. रक्षा खडसेंच्या दबावात एकनाथ खडसे काम करत असल्याचा आरोप. पुण्याच्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुठे समितीचा अहवाल सादर. अहवाल नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडेंकडे सादर, तर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारांना थोड्याच वेळात अहवाल सादर केला जाणार. अहवाल गोपनीय असल्याने अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ. पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीने तब्बल 275 लोकांकडून जमीन घेतल्याचं उघड. 275 जणांना पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स. काल आर्थिक गुन्हे शाखेकडून 10 जणांची चौकशी. राज्यात सरकारी जमिनीचा गैरवापर आता थांबणार. महसूल बुडवणाऱ्यांची माहिती उघड होणार. जिल्हा प्रशासनाकडून सरकारकडून देण्यात आलेल्या जमिनींसह सर्व जमिनींचे नोंदणी अद्ययावत करण्याची मोहीम हाती. इचलकरंजी शहराला 1 दिवस आड पाणी द्या. पालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचे आदेश. इचलकरंजी शहराला 8 दिवसातून एकदा पाणी येत असल्याने आयुक्तांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. इचलकरंजीच्या कबनूर गावठाणातील देवस्थानाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा. दोन्ही संघटनांचं अप्पर तहसीलदार कार्यालयाला निवेदन. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये कामगारांना अचानक कामावरून कमी केल्यानं कामगार आक्रमक. तर कंपनीविरोधात कामगारांचं आंदोलन चिघळलं. कंपनीबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. नाशिकच्या पिंपळस रामाचे ते येवला रस्त्यावर 3 तास पूर्णपणे वाहतूक ठप्प. टोमॅटोने भरलेला ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्यानं प्रवासी वाहनांसह सर्वच प्रवाशांचे मोठे हाल. जेसीबीच्या सहाय्याने स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांनी ट्रकला रस्ता मोकळा करून दिला. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकांची मनमानी कारभार. तर प्रवाशांकडून रिक्षा चालक मनमानी पद्धतीने भाडे आकारत असल्याची बाब समोर. मुजोर रिक्षा चालकांच्या रिक्षामधील हवा काढल्याचंही समोर.
अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीकडून 50% कर माफ करत वसुली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत निर्णय, योजनेचा ग्रामस्थांना मोठा फायदा। साताऱ्याच्या माण तालुक्यातील मलवडीच्या राधा या म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत रंगला कौतुक सोहळा। सर्वात छोटी पाळीव म्हैस म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद। सोने चांदीच्या दरात घसरण, सोन्यात 1236 रुपयांनी तर चांदीत 3090 रुपयांची घसरण। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या। लासलगाव येथे सुवर्णकार समाजाचा मुका मोर्चा। आरोपीवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मालेगावातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ धुळ्यात मोर्चा। धुळ्यातील अहिर सवर्णकार समाजाचा मोर्चा। धुळ्यातील महानगरपालिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मालेगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार मृत्यू प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक। ग्रामस्थांनी आजही कुसुंबा महामार्ग रोखला। किरीट सोमय्या देखील रास्ता रोकोत सहभागी। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये चारचाकीतून 15 लाख रुपयांची रोकड हस्तगत। निवडणूक आयोगाच्या पथकाची कारवाई, अधिक तपास सुरू। सांगली शहरासह जिल्ह्यात नशेखोरीचे प्रमाण वाढले। खून, खुनी हल्ले, घरफोड्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ। ड्रग्ज, गांजा, नशेच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्री। कारवाई करण्याची मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांची मागणी। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा। 18 दिवस पायी प्रवास करून मोर्चा मुंबईत पोहोचला। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा हादरा, जमीन हादरल्याने नागरिक भयभीत। काही दिवसांपासून अनेक गावांना भूकंपाचे धक्के। दक्षिण रायगडचा वीज पुरवठा अधिक सक्षम होणार। 453 कोटींचा भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्प सुरू। वीज पुरवठ्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी सरकारचा प्रयत्न। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अहिल्यानगरच्या निवासामध्ये दीपोत्सव साजरा। दीपोत्सवाने ज्ञानेश्वर मंदिर लखलखलं। अमरावतीच्या मेळघाटात बालमृत्यूचं तांडव सुरू। 24 तासात 4 बालकांचा आणि एका मातेचा मृत्यू। धारणीत 20 वर्षांनंतरही रुग्णालयात अपुऱ्या सोयीसुविधा। रुग्णालयात डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांच्या 40 जागा रिक्त। पालघरच्या नाकोडा ज्वेलर्सवर सुरक्षा रक्षकाच्याच मदतीनं जबरी दरोडा टाकल्याचं उघड। पालघर पोलिसांनी अवघ्या 48 तासात नेपाळहून 4 केली अटक, तर एका आरोपीला गुजरातच्या सुरतमधून केली अटक। 4 कोटींच्या सोने चांदीच्या ऐवजासह रोख रकमेपैकी 3,28,18,455 रुपयांचा मुद्देमाल जप्त। इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। अवघ्या 12 तासात 11.16 लाखांच्या घरफोडीचा उलगडा। आकाश देशिंगे आणि अविनाश वाघमारे या नावाचे 2 आरोपी गजाआड। नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणात आवक। उत्तराखंडसह मलेशिया, इंडोनेशियामध्ये येवल्यातून मक्याची निर्यात। मक्याला सरासरी 1500 ते 1700 रुपयांचा दर। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या तपासात चोरीला गेलेले 101 मोबाईल सापडले। विविध कंपनीचे 101 मोबाईल सिडको पोलिसांनी परत केले, तर मोबाईल मिळाल्याने महिला भावूक झाली। वाशिमच्या धनसबू गावातील जैन मंदिरात चोरी। श्री पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरातील 19 किलो चांदी आणि 40,000 रोकड लंपास। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। फलटण तालुक्यातील लोणंद वखार केंद्रात गहू आणि तांदळाचा तब्बल 87 लाखांचा अपहार। माजी केंद्र प्रमुखांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लोणंद पोलिसात समीर नाडगौड यांच्या विरोधात गुन्हा दाखल। बीडमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या कुख्यात आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आरोपीकडून 9 गुन्हे उघडकीस। जळगावच्या बस आणि डंपरची समोरासमोर धडक। बसमधील प्रवासी सुखरूप, बसचं नुकसान। काही काळ वाहतुकीचा खोळंबा। धरणगाव जळगाव रस्त्यावरील महाविद्यालयासमोरील ही घटना।